आम्हाला दोघांनाही संतरचना कायमच गायला खूप आवडतं, कारण आमचं दोघांचं ते खूप लाडकं जॉनर आहे असं म्हणू शकतो. आणि जसं प्रथमेश म्हणाला की गाणं आणि मेंटल हेल्थ किंवा म्युझिक आणि मेंटल हेल्थ हे एकमेकांशी खूप कनेक्टेड आहे. तसं थोडं अध्यात्म आणि मेंटल हेल्थ पण कनेक्टेड आहे, कारण आपल्याकडे अशी अनेक स्तोत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी उपचार म्हणून श्लोक दिलेले आहेत. तर इतक्या डीपमध्ये आपल्या मेंटल आणि काय म्हणू आपण इन जनरल ओव्हरऑल हेल्थचा विचार करून आपल्या पूर्वजांनी एवढं सगळं केलं आहे. आणि त्याचाच एक भाग मला असं वाटतं की संतरचना आहेत, कारण अनेक संतरचना अशा आहेत ज्या आपण मानसिकरित्या खंबीर राहण्यासाठी किंवा आपली ताकद वाढवण्यासाठी खूप आपल्यावर परिणाम करतात. आणि त्यातल्याच काही संतरचना आज आम्ही सादर करणार आहोत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि खूप काय म्हणतो आपण समाधान वाटतंय. संगीतोपचाराचा पण एक भाग आहे. जसं ही म्हणाली की स्तोत्रांमुळे काही व्याधी बरं होण्यासाठी काही विशिष्ट स्तोत्र आहेत, तशी संगीतोपचार पद्धती पण आहे, म्हणजे म्युझिक थेरपी, की जे विशिष्ट व्याधीवर उपाय म्हणून विशिष्ट प्रकारचं राग किंवा म्युझिक ऐकवलं जातं, सातत्याने ऐकवलं जातं, ज्याच्यामुळे पेशंटला रिलीफ मिळतो. असं पण काही गोष्टी आहेत. सो हे खूप कनेक्टेड आहे. आणि ही मला असं वाटतं की फार रेअरली अशी कॉन्सेप्ट म्हणजे ऑन स्टेज सादर केली जाते. कारण एकतर थोडंसं हे काय म्हणूया आपण परफॉर्म करायला किंवा प्रेझेंट करायला जड आहे. पण असं असूनसुद्धा आज खूप लोकं आलेली आहेत हा कार्यक्रम ऐकायला. तर मला असं वाटतं की हा मुद्दामून मेन्शन करणं की सकाळचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण लोकांना अशा पद्धतीची छान खुराकची सवय लावल्यामुळे लोक अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला आवर्जून येत आहेत.